श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय। एतु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले सितन्तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम्। शुचिः शीलः समुदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वंदे सच्चिदानंद विग्रहम्। योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरु नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने असणारा 179वा अखंड हरिनाम सप्ताह सप्ताहाची आजची असणारी चौथी प्रवचन सेवा, 5वा दिवस आहे ना, आणि प्रवचन सेवा चौथी आहेत. समाज दिवसेंदिवस वाढत चाललेला आहेत. पहिल्या दिवसापासून ग्राउंड भरत आहेत. रस्ते कमी पडायला लागलेले आहेत. रस्ते तर काही नवीन तयार करता येणार नाही. आता आहे त्याच रस्त्यावर आपल्याला भागवावं लागेल. आपले भजनी मंडळ, टाळकरी मंडळ, प्राऱ्याला येणारे त्यांनाही थोडी अडचण यायला लागली साधनांची. पोलीस प्रशासनाला हे सूचना देण्यात येत आहेत की आपण टाळकऱ्यांच्या साधनं सोडीत जा. त्यांना इथं भजनाला यायचं असतं आणि म्हणून टाळकऱ्यांचा पास ज्याच्याकडं आहेत त्यांनी, कारण त्यांना इथे येऊन भजन करायचं आहे, 3 तास उभं राहायचं आहे, म्हणून त्यांच्याकरता साधनं त्यांची आपण सोडीत जावी. या ठिकाणी माननीय सुजयदादा विखे आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. काल माननीय मंत्री महोदय विखे साहेब, माननीय राधाकृष्ण विखे साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, जलसंपदा मंत्री माननीय विखे साहेब काल उपस्थित होते. आज सुजयदादा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सुजयदादांना मी धन्यवाद देईल, कारण 2016च्या तांदूळनेरच्या सप्ताहामध्ये दादा सारखे रात्रंदिवस पळत होते, उभे होते रात्रंदिवस, आणि स्टेजवर सुद्धा कधी आले नाही. ते फक्त सेवा, काम म्हणजे काम, अशा प्रकारची सेवा त्यांनी केली. सप्ताहाचा अनुभवही त्यांचा चांगला आहे. आणि 2014मध्ये त्यांनी आपली भागवत कथा केली होती, फार भव्य सुंदर अशा प्रकारे महाबळेश्वरला. खूप सुंदर नियोजन केलं होतं. त्याबद्दलही सुजयदादांना धन्यवाद. आमचे कृष्णा पाटील डोनगावकर ते या ठिकाणी उपस्थित आहेत, जिल्हा परिषद सदस्य आणि गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन संभाजीनगर.
आमचे वाल्मिक शिरसाट ते जिल्हा परिषद सदस्य आहेत संभाजीनगरचे. पत्रकार त्याचप्रमाणे आमचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे आणि उपस्थित सर्व मान्यवर. धनगरवाडी हे एक निमित्त आहेत, पण धनगरवाडीला सहकार्य करणारे जी काही गावं आहेत, आजूबाजूला मोठी मोठी गावं आहेत, श्रीरामपूर शहरसुद्धा खूप चांगल्या प्रकारे सक्रिय सहभाग घेऊन भाकरी आणून देत आहेत. श्रीरामपूर शहराच्या माता भगिनी, गोंधवणी शहर मोठं आहे गाव, इथं वाकडी गाव मोठं आहेत, दत्तनगर, चितळी असेल, जळगाव असेल, दिघी आहे आपल्या शेजारी, दिघींनीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे आलेल्या वारकऱ्यांची व्यवस्था बऱ्याच वस्त्यांवर आणि दिघीकरही करतायत. खैरी निमगाव आहेत, आजूबाजूचे सर्वच गाव आहेत. राहता शहरसुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य करीत आहेत. काल साहेबांनी इथूनच फोन केला होता राहतेकरांना की जास्तीत जास्त भाकरी आपण या ठिकाणी पाठवाव्यात, कारण समाज खूप वाढलेला आहे. इकडं राहता शहर आहे, ज्या बाजू श्रीरामपूर शहर आहेत, मोठी मोठी गावं आहेत, आणि हा सगळा आपला बेटाचा परिसर आहे आणि खूप श्रद्धावान परिसर आहेत आणि मोठ्या श्रद्धेने भावनिक या ठिकाणी येतात. त्यांची व्यवस्था करणं हे आपले कर्तव्य असतं. झटण्याकरता, कष्ट करण्याकरता हजारो तरुण या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप सुंदर अशा प्रकारे आपण अन्नदानाची व्यवस्था करीत आहात, त्याबद्दल आपल्याला पुन्हा मी धन्यवाद देतो. श्लोक आहेत भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायातील 6वा श्लोक. एतु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्यनैव योगेन माम ध्यायन्त उपासते. जे मतपरायण झालेले आहेत, जे भगवत भक्त आहेत, ते सर्व कर्म माझ्या ठिकाणी अर्पण करून मलाच म्हणजे सगुण परमेश्वराची जी उपासना करतात, निरंतर चिंतन करतात, अशांचा मी उद्धार करतो. तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थमय्या वेशित चेतसा. तेषाम अहम समुद्धार मृत्यू संसार सागरात. या मृत्यूरूपी संसार सागरातून मी त्यांना तारतो, पण कोणाला? जे अनन्य भावाने मला शरण येतात, माझ्यावर प्रेम करतात. प्रेम म्हणजे काय? प्रेम हा शब्दाचा विषय नाही आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर वर्णन आहेत. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पण पार्थाचे करीतो असे. अर्जुनावर कृष्णाचं प्रेम होतं, म्हणून भगवान कृष्णाने अर्जुनाचं सारथ्य केलं. हे प्रेमामुळं, प्रेमामुळे शक्य आहे. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, घोडी धुण्याचं काम केलं. प्रेमामुळे काही करतो मनुष्य. हायकोर्टाचे जज होते, न्यायाधीश. पोरगं होतं 5-6 वर्ष त्यांचं. रात्री झोपले, पोरगं लागलं रडायला मोठ्या मोठ्याने 12 वाजता. जज साहेबाला जाग आली. जज साहेब पत्नीला म्हणले, तुला काही कळतं का नाही? ते पोरगं रडतं, त्याला शांत कर. ते पोरगं रडतं, मी काय करू म्हणले. ते का रडतंय? खाऊ घाल त्याला म्हणले. काही चॉकलेट खातो का? चॉकलेट खाय ना. बिस्कुट खातो का? बिस्कुट खाय ना. पोंगा खातो का? पोंगा खाय ना. बुड्डीची पाल खातो का? तो काहीच काय ना. मोठा मोठा रडतोय. जज साहेबांनी विचारलं, पण तो का रडतोय? त्याला काय हवंय? तो म्हणतो, मला घोडा पाहिजे. आता कोण घोडं द्यायचं? झोपू द्या गपचूप, उद्या बघू. पोरगं झोपायलाच तयार नाही. पत्नी म्हणली, असं करा ना, थोडा वेळ तुम्हीच स्वतः घोडा. पोरगं तर नादावलंय. जज साहेब झाले घोडा. पोरगं बसलं पाठीवर आणि हातामध्ये काठी घेऊन त्या घोड्याच्या टिरीवर मारतंय. आता ज्या न्यायाधीशासमोर एखादा अपराधी मनुष्य वर नजर करून पाहू शकत नाही, ते पोरगं टिरीवर काठी मारतंय. हे कशामुळे शक्य आहेत? हे प्रेमामुळं. प्रेम आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी एक उदाहरण दिलं.
बालक बापाचे ताटी रेगे आणि बापा तेच जेवू लागे की संतोष लेनी वेगे मुखची ओढवी. लहान मूल असतं बापाबरोबर जेवायला बसतं, बापाच्या ताटात हातात घास घेतं, बापाच्या तोंडात घालतं. बाप आ करतो तो घास खाण्याकरता. तर ज्या हातामध्ये तो घास घेतलेला आहे तो हात फार स्वच्छ आहे का? ते पोरग कुठं कुठं त्याने हात लावले, कुठं कुठं खेळलंय, मातीत खेळलंय, आणखी कुठं खेळलंय. लहान मुलं आहे तर काय कळतं, ते मुतं दोन हातानं सारी होतं. ते हात धुतलेलं पण नाही. ते बापा जेवायला बसलं, हातात घास घेतला आणि बापा आ करतो. बालक बापाचे ताटी रेगे आणि बापा तेच जेवू लागे की संतोष लेनी वेगे मुखची ओढवी. बाप आ करतो, पुढं तोंड करतो. बापाला किळस का आली नाही तर प्रेम आहे. प्रेमामध्ये दोष देखील गुणरूपाने वाचतात. आणि म्हणून प्रेम शब्दाचा विषय नाही महाराज. अनिर्वचनीय प्रेमस्वरूपम. मग या प्रेमाचे जे काही लक्षणं आहेत, कारण शुद्ध प्रेम असल्याशिवाय अनन्य भाव होत नाही आणि अनन्य भाव आल्याशिवाय भगवत कृपा होत नाही. मग एतू सर्वाणी कर्माणी मयि संन्यस्य मत्पराः अनन्य नैव योगेन माम ध्यायंत उपासते. असं माझं ध्यान करायचं अनन्य भावाने. मग प्रेम कसं असावं? गुणरहितम कामनारहितम. प्रेमामध्ये गुणदोषाचा विचार करायचा नसतो. गुणदोषाचा विचार प्रेमामध्ये आला तर ते प्रेम टिकत नाही. गुण म्हणून जर तुम्ही प्रेम केले आणि दोष दिसायला लागले, प्रेम टिकणार नाही. भक्ती सुद्धा सकाम उपासना करणारे जे भक्त असतात, सकाम भक्ती करणारे, त्याची कामना जर पूर्ण झाली नाही तर त्याचा जो भाव श्रद्धा असतो नष्ट होतो. कारण मी एवढी भक्ती करतो, एकाने माळच काढून टाकली. का हो, तुमच्या घरात माळ होती दिसत नाही, कुठं गेली माळ? नाही तुटली म्हणे. तुटली कशी काय? काहीतरी कारण असेल ना. बघा आमचे शेजारी कसे वागतात, काही खातात, काही पितात, कसे वागतात, काही बोलतात, तरी ते मजेत आहेत. मी एवढा देवदेव करतो आणि देवाने असं केलं, टाकले तोडून. काय करत त्या माळीची? हे का झालं? माळ घातली कोणत्या तरी उद्देशाने घातली. पंढरी गेला वारीला पंढरीला गेला आणि इकडं 25,000ची 50,000ची गाय मेली. पुढच्या वर्षी वारी बंद. का हो? दिसले नाही वारीला? नाही, आपल्या पंढरीची वारी धार्जन नाही म्हणले. का? मी वारीला गेलो, इकडं म्हैस मेली. आता म्हशीचा त्या गाईचा आणि त्या वारीचा काय संबंध आहे? मेली असेल कोणत्या कारणाने. पण भक्ती करीत असताना कुठला तरी उद्देश ठेवून जर तुम्ही भक्ती कराल आणि तो उद्देश जर पूर्ण झाला नाही तर श्रद्धा राहत नाही. भगवान सांगतात ही भक्ती मला मान्य नाही आहे. अशी भक्ती नसते आणि असं प्रेमही नसतं. ज्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे ते प्रेम कधीच टिकत नाही. ती प्रेम नाही, ती वासना आहेत. विषय प्रेम हे कधीही गुणरहित नसतं. विषय चिंतन तमोगुणापासून निर्माण झालेले असतात आणि विषयावर प्रेम करणारा माणूस हा रजोगुणी असतो. भगवत प्रेम मात्र गुणरहित असतं. कामना ही रजगुणोद्भव आहेत. अज्ञानी लोक कामनेलाच प्रेम म्हणतात. कुठल्याही प्रकारची कामना मनामध्ये न ठेवता केलेलं प्रेम हे विशुद्ध प्रेम असतं आणि कधीही नष्ट होत नाही महाराज. कोणताही प्रसंग आला तरी या प्रेमाला तो नष्ट करू शकत नाही. हे विशुद्ध प्रेम आहेत. हे भक्ताचं आणि भगवंताचं आहेत. म्हणून प्रेम हे कामनारहित आहेत. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणम वर्धमानम. प्रेम हे क्षणक्षणाला वर्धमान वृद्धिंगत होत असतं, वाढत असतं, कमी नाही होत. जे कमी होतं ते प्रेमच नसतं बरं का. ज्याप्रमाणे
गंगोत्रीवरून गंगेचा उगम झाला. हळूहळू गंगा थोडी थोडी मोठी 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 होत गेली. समुद्रापर्यंत पोहोचेपर्यंत किती मोठी झाली, ती कमी झालीच नाही. प्रेमामध्ये प्रतिपदा आहेत, पौर्णिमा नाही. कारण पौर्णिमा आली की घसरण नाहीत. मग अशा प्रकारे या संसारामध्ये ऱ्हास होणारं प्रेम आहेत. संसाराचे पदार्थच असे आहेत ना. सकाळी स्वयंपाक केला संध्याकाळपर्यंत शिळा होतो. आणि त्या रसाद्वारे त्या अन्नाद्वारे शरीर पोषण केलेलं आहे. हे शरीर टिकेल का? त्याचा पायाच मजबूत नाही आहे. संसारामध्ये प्रेम टिकतं का हो? नवीन नवीन लग्न झालं त्यावेळेचं प्रेम, वर्ष 2 वर्षानंतरचं प्रेम, 10 वर्षानंतरचं प्रेम, मुलं बाळ झाले नातू झाले त्यानंतरचं प्रेम, जेव्हा खोकायला लागतो कप होतो कप. मज नाही हात पाय डोळा पडली झापळ करणे बधीर झाले वाचा बोले बोबळ नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूळ श्वाना परी गती झाली अवघे करते हळहळ. सगळे हळहळ करायला लागते. तेव्हा ती पत्नी काय म्हणते, बाईल म्हणे खरं मरता तरी बरे नाशिले घर थुंकून या. या म्हाताऱ्यानं थुंकून थुंकून सगळं घर नासवलंय, मेलत बरं होईल. ती बायको म्हणती जी त्याच्याशिवाय क्षणभर सुद्धा राहत नव्हती. त्याच्याशिवाय क्षणभर राहत नव्हती आणि आता ती म्हणते मेलो तर बरं होईल. नासिले घर थुंकून या. मुलं जवळ येत नाही. हा जेवायला बसलेला असतो, याच्या तोंडातून लाळ गळती. शेजारी नातू बसलेला असतो. नातू म्हणतो, आजोबा तुम्हाला कसं खावं अजून कळत नाही. आता याच्या बापाला ज्याने शिकवलं तो आजोबा, आणि त्या आजोबाला नातू म्हणतो तुम्हाला कसं खावं कळत नाही. अशाला हाय हाय करतात महाराज लोक. कमीत कमी ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ आहेत ना, तो नामस्मरण तरी करील, तो सप्तात येऊन बसेल. पण ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ नाही अशा लोकांची काय स्थिती आहेत. एकदा एक म्हातारा भेटला, मला म्हणले महाराज काय करो, मुलाचं माझं पटत नाही, पत्नीचं माझं जमत नाही, सून बरं पाहत नाही, काहीतरी मार्ग सांगा. मी सांगितलं आमच्याकडे या वीणा वाजवायला. मग त्या भानगडीत तर कधी पडलो नाही आपण. आता वीणा वाजवणं ज्याला भानगड वाटते त्यांनी बाकीच्या किती भानगडी केल्या असतील बरं. आता सगळं जीवन भानगडीत गेलं, आता कुठं परमार्थ सुचतोय. करतोय हाय हाय, पत्नीचं माझं जमत नाही, पोराचं माझं पटत नाही, सून बरं पाहत नाही, लाता खातून तिथे राहतो. संसारामध्ये सुरक्षा कवच म्हणून कोश निर्माण केला या संसाराचा. कोसलियाने घर सुदृढपैकी केले, दोन्ही दार लिंपून या आता गुंतू गुंतू मेले. तो कोश किडा असतो, स्वतःच्या संरक्षणाकरता कोश तयार करतो, पण दोन्ही दरवाजे बंद करतो आणि गुंतून गुंतून गुरपळून गुरपळून गुदमरून गुदमरून मरतो. तसा संसारी माणूस येत ना, असाच संसारात गुदमरतो तो. घर बांधायचं, थोडंफार कर्ज घेतलं, शेतात कपाशी केली, 10 एकर शेती होती, 10 एकर कपाशी. चांगली वाटली कपाशी. त्याला वाटलं एकरी 10 क्विंटल कापूस झाला तर 100 क्विंटल कापूस होईल 10 एकरात. 8,000 भाव मिळाला तरी 8 लाख रुपये होतील. त्यांनी अंदाज केला 8 लाखाचा. शेवटी कापूस झाला 25 क्विंटल. वर्षे 75 आणायची कुठून? शेतकऱ्यांना सगळे अंदाज हुकतातच. हातात काय महाराज? आई नको ते कर्ज करून बसले राहतात. मग फिटत नाही कर्ज.
ते फिटण्याकरता आणखी कर्ज काढतो. नाहीच फिटलं तर मग 2 एकर विक्रीला काढतो. म्हणजे मनुष्य अडकत चालला त्यामध्ये. कारण बाहेर पडायला जागाच ठेवलेली नाही त्याने. बाहेर पडायला जागा म्हणजेच परमार्थ आहेत महाराज. कितीही टेन्शन मध्ये राहा तुम्ही, गीता वाचा, आपोआप टेन्शन मुक्त व्हाल. गीता तुम्हाला सांगेल जन्माला येताना काही घेऊन आलेत का? नाही. जाताना काही घेऊन जाणार आहेत का? नाही. मग तू येताना काही घेऊन आला नाही, जाताना घेऊन गेला नाही, जाताना घेऊन जाणार नाही, आणि मग चिंता करतो कशाची? काय नुकसान झालं तुझं? तुझं काही आणलंच नाही, नुकसान काय झालं? एवढा जरी भाव मनामध्ये निर्माण झाला ना, किती कर्ज असू द्या, टेन्शन आपोआप कमी होईल. अध्यात्मामध्ये शक्ती आहेत महाराज. एवढे लाखो लोक एक ठिकाणी एकत्रित येतात, हे वेळे नाही आहेत. काहीतरी समाधान मिळत असेल ना. का तुम्ही इथं आलात कामधंदे सोडून? कामं नाही तुम्हाला काही? केवळ भाकरी आमटी खायला आलं, काय घरी खायला मिळत नाही का? केवळ खाण्याकरता आलात असंही नाही आहेत. प्रत्येक मनुष्य घरी 2 टाइम जेवतोच. हा प्रसाद आहे. प्रसाद असतो प्रसन्नता. प्रसादामध्ये प्रसन्नता असते. भोजनात प्रसन्नता पाहिजे. भोजनामध्ये 4 गुण असावे बरं का. स्वारूप्य, स्वारस्य, सुगंध आणि स्वादिष्ट. स्वारूप्य म्हणजे रंग चांगला असावा. स्वारस्य ती भाजी रसदार असावी, त्यात जीवनसत्व विटॅमिन्स असावी. सुगंध तिचा गंध चांगला असावा. स्वादिष्ट चव चांगली असावी. खाणाऱ्याला भूक लागली असावी. वाढणारा आग्रह करणारा असावा. स्वयंपाक करणारी सुगरण असावी. मग त्या खाण्याचा आनंद आहे. एका सुगरणीनं खिचडी बनवली. तळाला जळकेवाडी, मध्ये चिखलवाडी, वर तांदूळवाडी. खाणाऱ्याने काय खायचं? स्वयंपाक करणारी सुगरण पाहिजे महाराज. ते भगवंताच्या चिंतनात केलेलं असेल तर आणखी त्याचा आनंद आहे. या ठिकाणी भगवंताच्या चिंतनातला हा प्रसाद आहे. इथं आलेल्या भाकरी ज्या माता बहिणींनी थापलेल्या आहेत ना, त्या भाकरी थापताना तिच्या मनामध्ये या भाव आहेत की आज मी बनवलेली भाकर ही सप्तात जाणार आहेत. आणि सप्तामध्ये असणाऱ्या वारकऱ्याच्या मुखात जाणारे ते संस्कार आहेत महाराज. मानसशास्त्र काय सांगतं? वर्णन आहेत. जे अन्न तुम्ही सेवन केलं त्याचे 3 भाग झाले. स्थूल भाग, मध्य भाग, सूक्ष्म भाग. अध्यात्माच्या दृष्टीने सांगतोय मी. डॉक्टर त्याचे वेगळे कारण सांगतील, इथे डॉक्टर बसलेले आहेत. पण मी अध्यात्माच्या दृष्टीने सांगतो. स्थूल भाग जो आहे, जो शरीराला आवश्यक नाही आहे, तो मलमूत्राद्वारे विसर्जित होऊन बाहेर पडला. मग त्यामध्ये असणारे जीवनसत्व विटॅमिन्स आहेत, त्याद्वारे शरीराचं पोषण होतं. मग शरीरामध्ये 7 धातू सांगितलेले शास्त्रकारांनी. रस, रक्त, मांस, अस्थी, नाडी वगैरे. हे जे 7 धातू आहेत याचं पोषण त्या अन्नामध्ये असणारे जे जीवनसत्व आहेत त्याच्याद्वारे होते. आणि तिसरा भाग आहे सूक्ष्म भाग. मन सूक्ष्म भागस्यात. या सूक्ष्म भागापासून मन बनतं. तुम्ही ज्या संस्काराचं अन्न सेवन कराल तसं तुमचं मन होतं. अन्नमयम सौम्य मना, हा अध्यात्माचा सिद्धांत आहे. म्हणून सात्विक अन्न का सेवन करायचं? शास्त्रामध्ये मांसाहार निषेध का सांगितला? डॉक्टर सांगतात मांसाहार करायला सांगतात, कारण तुमच्या शरीरामध्ये ज्या घटकाची गरज आहे ते लवकर मिळतं मांसाहारातून. डॉक्टरांचंही म्हणणं आहे. पण शास्त्र सांगतं मांसाहार करू नका. का करू नका? तर त्या जीवाची हत्या केलेली आहे. तो जीव मारलेला आहे. जगावं प्रत्येकाला वाटतं. ज्याला जगावं वाटतं त्याला तुम्ही ठार मारलेत आणि त्याला ठार मारून ते तुम्ही खातायत. मग कोणाला तरी दुःख देऊन जर तुम्ही अन्न सेवन करीत असाल तर तुमच्या रक्तामध्ये ते संस्कार येणार आहेत. मग परमार्थ करणाऱ्याने मांसाहार करू नये.
मांसाहाराचा निषेध याकरता सांगितला कारण संस्कार महत्त्वाचे आहेत. कोणत्या संस्काराचं आपण अन्न सेवन करतो. एकदा रामदास स्वामींना एका माणसाने आमंत्रण दिलं भोजनाचं, शिष्यगणासह. पुरणपोळीचा स्वयंपाक केला, सार प्यायला चांदीच्या वाट्या, सुंदर अशा प्रकारे गावरान तूप जेवण झालं. रामदास स्वामी जेवलेत, शिष्य जेवलेत. जेवता जेवता एका शिष्याने एक वाटी आपल्या झोळीत टाकली. त्या घर मालकाने वाट्या मोजल्या, एक वाटी कमी भरली. घर मालक म्हटला, महाराज तुमच्या शिष्याने आमची एक वाटी चोरली. स्वामी म्हणले, तुला जर चोरीचा आरोप करायचा होता मग जीव कशाला घातलं बाबा. एकीकडे जीव घालतो, दुसरीकडे चोरीचा आरोप करतो. म्हटलं नाही महाराज आरोप नाही, एक वाटी कमी भरली. मग मोजून पहा परत. मी अनेक वेळा मोजली म्हणे, कमीच भरत आहेत. अशाला कुठे पडलेली. तो म्हणला, महाराज माझा एक असा प्रश्न आहे. ठीक आहे, नसेल चोरली कोणी, पण चुकून जर झोळीत गेली असेल तर झोळ्यात तपासून पाहायला काय हरकत आहे. मी म्हणत नाही चोरी केली, पण चुकून गेली असेल. झोळ्यात तपासल्या. झोळ्यात तपासल्यानंतर एका शिष्याच्या झोळीमध्ये वाटे सापडली. बघा महाराज आपले शिष्य, वाटी सापडली. रामदास स्वामीला असं होणारच नाही. अहो होणार नाही, पण हे घडलंय नाही. प्रत्यक्ष प्रमाणात आणखी कोणतं प्रमाण पाहिजे. स्वामी म्हणले, अशी बुद्धी माझ्या शिष्याला का झाली. तू जे अन्न माझ्या शिष्यांना खाऊ घातलं ते कुठून आलं. निश्चित हे अन्न चोरीचं असलं पाहिजे. तो नाही म्हणले, मी विकत घेतलं. विकत घेतलं, पण कोणाकडून घेतलं. तो म्हणला, चोराकडून घेतलं. मग ते मार्केटच्या भावात मिळालं असेल का. बरं चोरांनी मार्केटच्या भावाची अपेक्षा करावी का. मग ते संस्कार त्या अन्नात आले, तशी बुद्धी झाली. अन्नमयम सौम्य मना, हा अन्नाचे संस्कार मनावर होतात असं अध्यात्मशास्त्र सांगतं. विज्ञान काय सांगतं सांगू. जगदीशचंद्र बोस यांचं मत सांगतो तुम्हाला. जगदीशचंद्र बोस जे वैज्ञानिक होऊन गेले, त्यांनी एक मत मांडलेलं आहे. आपण शाळेमध्ये अभ्यासलं असेल, वनस्पतींना भावना असतात, हे मत जगदीशचंद्र बोस यांनी मांडलेलं आहे. पण तेवढंच मत नाही जगदीशचंद्र बोस यांचं. त्याच्या पुढचं मत सांगतो मी तुम्हाला. जगदीशचंद्र बोस यांनी संशोधनातून हे सिद्ध केलं की निर्जीव पदार्थाला सुद्धा भावना असतात. तो निर्जीव पदार्थाला भावना कशा काय असतील हो, याचा जीवच नाही. जगदीशचंद्र बोस यांचं मत असं आहे की जगामध्ये निर्जीव पदार्थच नाही. त्याचं कारण त्यांनी सांगितलं. काय कारण सांगितलं. पदार्थाचा जो परमाणू आहे, त्या परमाणूमध्ये विज्ञान 3 घटक मांडतं. प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन. त्यामध्ये इलेक्ट्रॉन जे असतात ते इलेक्ट्रॉन फिरत असतात. इलेक्ट्रॉनमध्ये स्पंदन क्रिया असते. स्पंदन क्रिया ही निर्जीव पदार्थ असू शकते का. आपण पदार्थाला निर्जीव म्हणतोय, पण त्या पदार्थाचा असणारा जो परमाणू आहे, त्या परमाणूमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन आहे, ते इलेक्ट्रॉन जर भ्रमण करतायत तर भ्रमण करण्याकरता त्याला ऊर्जेची आवश्यकता आहे. ऊर्जा नसताना ते परमाणू भ्रमण करूच शकत नाही. ती ऊर्जा आली कुठून. परमाणूमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनमध्ये भ्रमण करण्याकरता ऊर्जा कुठून आली. याचा अर्थ ते निर्जीव नाही आहेत. आणि जी वस्तू निर्जीव नाही तिला भावना असतात. याच्यावर एक प्रयोग केला होता त्याने. काही धातूंवर काही विषारी पदार्थाचा प्रयोग केल्यानंतर त्या धातूमध्ये असणारे जे काही परमाणू आहेत, त्या परमाणूचे इलेक्ट्रॉन आहेत, त्यांची स्पंदनक्रिया बंद झाली. आणि पुन्हा अशा काही रसायनाचा प्रयोग केला की अगोदर टाकलेल्या रसायनाचा नाश करणारे परत स्पंदनक्रिया चालू झाली.
एक आणखी प्रयोग त्यांनी केला. एका परीक्षा नळीमध्ये सज्जनाचे श्वास भरले, दुसऱ्या परीक्षा नळीमध्ये दुर्जनाचे श्वास भरले. एका माणसाने जीवनात कधीच पुण्य कर्म केलेलं नाही आहेत, कधीच चांगलं वागलेलं नाही आहेत, कोणाबद्दल चांगलं बोललेलं नाही आहेत, असा एक अति वाईट विचाराचा मनुष्य, त्याचे श्वास एका परीक्षा नळीमध्ये भरले. आणि दुसऱ्या परीक्षा नळीमध्ये अशा माणसाचे श्वास भरले की ज्याने जीवनामध्ये कोणाबद्दल वाईट चिंतन देखील केलेलं नाही. वाईट करणं हा भाव तर पुढं आहेत, वाईट तर केलंच नाही, पण मनामध्ये सुद्धा वाईट विचार केला नाही असा एक माणूस शोधला. आणि त्याचे श्वास दुसऱ्या परीक्षा नळीमध्ये भरून एका प्राण्याच्या शरीरावर त्याचा प्रयोग केला. ते श्वास, सज्जनाचे श्वास जेव्हा त्या प्राण्याच्या शरीरावर सोडले, त्यावेळेला त्या श्वासाचा कुठल्याही प्रकारे विपरीत परिणाम झालेला दिसला नाही. पण दुर्जन व्यक्तीचे श्वास जेव्हा त्या प्राण्याच्या शरीरामध्ये सोडले आणि त्या प्राण्याचा अभ्यास केला, त्या अभ्यासातून हे लक्षात आलं की त्याच्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम झालेले होते. वाईट विचाराच्या माणसाच्या श्वासाचा सुद्धा परिणाम होतो महाराज. हे आजचं विज्ञान सांगतायत. आपले ग्रंथ काय सांगतात? श्रीमद भागवतामध्ये प्रथम स्कंदामध्ये वर्णन आहे, राजा परीक्षिती शिकार करण्याकरता गेला असताना तहान लागली. एक झोपडी दिसली, त्याला म्हटलं चला इथं पाणी मिळेल. त्या झोपडीमध्ये एक साधू होते, एक महात्मा होते, डोळे बंद करून ध्यानस्थ बसलेले होते. राजाने पाणी मागितलं, पण ते देह भानावर नव्हते. राजाला राग आला, कोण बाबा आहे हा? मी एक राजा आहेत, वास्तविकाने माझं स्वागत करायला पाहिजे होतं. स्वागत तर केलं नाही, डोळे बंद करून बसलायत, ध्यानाचं नाटक करतोय, याचा भेद पाहतो म्हणले. काय समजतो स्वतःला? तिथं मेलेला साप पडलेला होता. तो मेलेला साप धनुष्यबाणाच्या टोकाने उचलला आणि त्या साधूच्या गळ्यात घातला, निघून गेला. मी कथेत वेळ घेणार नाही, त्याचं सार आपल्याला पाहिजे फक्त. पण जेव्हा तो परीक्षित घरी आला आणि त्यांनी डोक्यातला मुकुट खाली ठेवला, तेव्हा त्याला त्या प्रसंगाचं स्मरण झालं आणि पश्चाताप झाला. आपण हे काय केलं? एक साधू आहेत, बसले ध्यानस्थ, आपण आलो त्याला भान नव्हतं, आपण त्याच्या गळ्यामध्ये साप घालण्याची काय गरज होती? परीक्षितीला पश्चाताप झाला. मग आता पश्चाताप करतोय, मग त्यावेळेला तशी बुद्धी का सुचली? हे विचार तेव्हा का आले नाही? याचं कारण, जो मुकुट त्या परीक्षितीने डोक्यात घातलेला होता, तो मुकुट होता जरासंधाचा. भीमाने जरासंधाला मारल्यानंतर तो मुकुट नकुल सहदेवाला खूप आवडला होता आणि तो मुकुट घेऊन ते आले. तो खोलीमध्ये यांनी पाहिला, सुंदर होता म्हणून डोक्यात घालून निघाला. पण वाईट विचाराच्या माणसाचा स्पर्श झालेल्या वस्तूत सुद्धा त्याचे संस्कार असतात असं भागवत सांगतं. आणि आजचं विज्ञानही तेच सांगतायत. म्हणून मी जगदीशचंद्र बोस यांचं उदाहरण सांगितलं की त्यांनी वाईट विचाराचा मनुष्य आणि सज्जन मनुष्य यांच्या श्वासावर प्रयोग केला आणि ते श्वास एका प्राण्याच्या शरीरात सोडून त्याच्यावर अभ्यास केला. तर त्यातून हे सिद्ध झालं की वाईट विचाराच्या माणसाच्या श्वासात सुद्धा दोष आहेत, वाईट विचाराच्या माणसाच्या दृष्टीत सुद्धा दोष आहेत. आपल्याकडे दृष्ट काढण्याची पद्धत काय बरं? पोरगं रडतोय, डॉक्टरकडे नेलं, रडायचं थांबत नाही. सासू म्हणले कशाला डॉक्टर घेऊन गेली होती? ते शेजारी किती वेळचे टका 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 पाहत होते. दृष्ट काढ. दृष्ट काढल्याबरोबर पोरगं हसायला लागलं महाराज. काहींच्या दृष्टीत विष आहेत, काहींच्या वाणीत विष आहेत महाराज. ते तर बोलतील तर आगच चोकतील. काहींचं आडनावे काहींचं आडनाव आग लावे असतं, बाई खरोखर आग लावतात. एखाद्याच्या घरी गेले 2 तास त्या घरात जर जाऊन बसले ना, पुन्हा एकमेकाचं काही ताळमेळ लागून द्यायच नाही. असे काही आगलावे लोक असतात. वाणीत विष, काहींच्या दृष्टीत विष.
काही लोक बघा, एखाद्या ठिकाणी स्वयंपाक चालू असताना जर त्यांनी डोकावून पाहिलं, किती जाळ लावा, डाळ शिजणारच नाही. काय दृष्टी आहेत. वाणीत दोष, दृष्टीत दोष. संतांच्या दृष्टीमध्ये काय? जय जयो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. आनंदाचा वर्षाव करणारी दृष्टी संतांची असते. मी सांगत होतो अन्न पवित्र असावं, आणि ते पवित्र अन्न कसं असावं हे जाणून घ्यायचं असेल, सद्गुरू गंगागिरी महाराज सप्तात यावं. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. अन्नदानही सुंदर चालू आहेत. प्रेम हे कसं आहे? प्रतिक्षणं वर्धमानं, क्षणक्षणाला वृद्धिंगत होणारं प्रेम असतं. इतर गोष्टी अशा असतात, साध्य प्राप्त झाल्याच्या नंतर त्याची गरज क्षीण होते, कामना शिल्लक राहत नाही. एखादी वस्तू, समजा एखाद्याला नोकरी करायची आहे, नोकरीची इच्छा आहे, मग तो त्याकरता अभ्यास करतो, ग्रॅज्युएशन करतो. ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर मग इच्छित नोकरी प्राप्त झाल्याच्या नंतर त्याची ती वासना शांत होऊन जाते. म्हणजे साध्य प्राप्त होईपर्यंत, विवेक वैराग्य कुठपर्यंत आहेत? मोक्षापर्यंत. साधकाची इच्छा काय आहेत? भक्ताची इच्छा काय आहेत? जिज्ञासू भक्ताची इच्छा काय आहेत? की या भवबंधनातून, संसार बंधनातून मी मुक्त व्हावं. तेत वैराग्य विवेकसी जाटे बंध मोक्षेसी वृत्ती तिये आवृत्तीसी बुडून जाय. वैराग्य कुठपर्यंत आहेत? आता मोक्ष प्राप्त झाला, काय गरज राहिली? अविद्येचा नाश झाला, इच्छा राहिली नाही. पण प्रेम तसं नाही आहे. प्रेम हे वाढत जातं, कमी होतच नाही. पर्यंते सदा तेची परी भोगी नवी नवी रुची. अमृतनुभवामध्ये वर्णन आहे, नवी नवी रुची. संसारातल्या पदार्थाला वीट येतो, किती आवडणारा पदार्थ असू द्या. एखाद्याला गुलाबजाम आवडतो, वाडा गुलाबजाम 2 खाल्ले, 4 खाल्ले, 8 खाल्ले, 10 खाल्ले, पोट भरलं. आता नको नको नाही, अजून घ्यास 2. आता आनंद मायनस व्हायला लागला. आणखी 2 घ्या, आणखी मायनस व्हायला लागला. आणखी 2 घ्या, आता ओकरीच येईल. संसारामध्ये कुठलाही पदार्थ प्राप्त झाल्याच्या नंतर हळूहळू हळू त्याबद्दलची वासना शांत व्हायला लागते. पण परमार्थातलं प्रेम असं आहे, वीट नाही पांडुरंगी वाढे आर्तंगिते. याचा वीट कधी येत नाही, उलट प्रेम वाढत जातं. विटेशे सुख नोहे भक्तिरस पुढता पुढती आस सेववावी. या भक्तिरसाचा कधीच वीट येत नाही महाराज. अंगी प्रेमाचे भरते नेगे उतार चढते. या विशुद्ध प्रेमामध्ये उतार चढ नाही आहेत, संसारातील प्रेमामध्ये उतार चढ आहेत. कारण कुठल्या तरी स्वार्थापोटी केलेलं प्रेम आहे, त्याच्यामध्ये उतार चढ आहेत. मी सांगितलं, गंगेचा उगम झाला हिमालयातून, समुद्राला जाई पण ते वाढतच गेले. गोदावरी आपले ब्रह्मगिरो उगमस्थान आहेत, किती छोटीशी आहेत. नाशिकमध्ये किती छोटी आहेत, थोडी मोठी नाशिकमध्ये झाली. आपल्या काय आणखी थोडी मोठी झाली. आणि पुढे गेल्यानंतर समुद्राला जाईपर्यंत मोठी मोठी होत आहेत. आणि म्हणून प्रेम हे कसं असतं? प्रतिक्षणम वर्धमानम. क्षणक्षणाला वर्धमान होणारी, वाढणारं असणारं प्रेम असतं. हे भक्तिप्रेम आहेत. नवल भजनाची परवडी आवडते प्रसवे आवडी. क्षणोक्षणी चढोचढी नित्य नूतन गोडी प्रेमाची. नित्य नूतन गोडी आहेत, दररोज नाविन्य आहे त्याच्यामध्ये.
अशा प्रकारचं असणार एक भक्तिप्रेम आहेत. प्रेमाचं तिसरं लक्षण आहे प्रतिक्षण. चौथं लक्षण आहे गुणरेतम कामनारेतम प्रतिक्षणम वर्धमानम, आणि चौथा आहे अविच्छिन्नम. प्रेम हे अविच्छिन्न असतं. जे खरं प्रेम आहे हे कधीच नष्ट होत नाही. खऱ्या प्रेमाला नष्ट करण्याची हिंमत या जगामध्ये कोणाचीच नाही, देवाची सुद्धा नाही. जिथं देवाला नमावं लागतं. मानवी जीवनामध्ये अनेक वृत्तींचा विच्छेद देश काळ कर्म वियोग प्रतिबंध इत्यादी सुखदुःखादी कारणाने झालेला असतो. देश काळ इथं विच्छेद होतो, सतत सान्निध्य आहे पण कुठंतरी लांब गेला, विच्छेद झाला. काळाचा विच्छेद, भक्तीमध्ये काळाचा विच्छेद नाही आहे. भगवान कृष्ण परमात्मा द्वापारयुगामध्ये होऊन गेले आणि त्या कृष्णाची भक्ती करून मीराबाई कलियुगामध्ये कृष्णाच्या स्वरूपामध्ये विलीन झालीत. इथं काळाचं कुठं बंधन राहिलं. भगवान परशुरामचंद्र त्रेतायुगात होऊन गेले. आज राम भक्त कलियुगामध्ये रामाची भक्ती करतात, त्यांना रामात दर्शन होतं. खऱ्या प्रेमामध्ये काळाचं सुद्धा बंधन नाही आहे. खऱ्या प्रेमामध्ये देशाचं बंधन नाही आहे. खऱ्या प्रेमामध्ये वियोगाचं देखील बंधन नाही आहे. प्रेमामध्ये वियोग जरी असेल तर वियोगामध्ये असणारं रुदन ते सुद्धा आनंददायी असतं. प्रेमात हे प्रेम आहेत महाराज. अविच्छिन्नम, कुठली परिस्थिती निर्माण होऊ द्या, प्रेम कधीच नष्ट होणार नाही. प्रेमाच्या नेत्रांनी दोष दिसत नाही. आंधळे पांगळे मुके बहिरे असू द्या, पण आईचं ते बाळावर प्रेम असतं ना. मुलगा आंधळा असू द्या. आता काही काही ठिकाणी आपण पाहतो काही मतिमंद मुलं असतात, त्या मुलांना बोलता येत नाही, स्वतःचं नित्यकर्मसुद्धा त्यांना करता येत नाही. आई त्या मुलाचं सर्व नित्यकर्म करते महाराज. आईच्या प्रेमामध्ये त्या मुलाबद्दल एक किंचित सुद्धा कमी नाही आहेत महाराज. आंधळे पांगळे मुके अनर्गळ जैसे तैसे बोल पढिये माते. जसं असेल तसं, मुक असेल, आंधळं असेल, पांगळं असेल, जसं असेल तसं माझं आहे. हा आपलेपणा आईच्या अंतःकरणामध्ये असतो मुलाबद्दल. भक्ताची अशीच अवस्था आहे. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. प्रेमापोळ भोग आणि मोक्षाचं बळ चालत नाही. भोगाचंही बळ नाही, मोक्षाचंही बळ नाही. तुकाराम महाराज सांगतात, मुक्त कासया म्हणावे बंधन ते नाही ठावे. बंधनच नाही तर मुक्ती कशाची? आम्ही मग सुखे करीतो कीर्तन भय विसरले मन. मुक्त कासया म्हणावे बंधन ते नाही ठावे. बंधनच नाही तर मुक्ती कशाची? जयाची आवडी केली मदसी कुरवाडी भोग मोक्ष बापुडी तेजिली कुडे. भोग मोक्ष बापुली तेजिली कुडे. माझी आवड निर्माण झाली ना, भोग मोक्ष तुच्छ आहेत. अष्ट भोग भोगणे माते नाही चाळ भक्ती प्रेम गोडले गे माई. भगवंता करता काही साधक जंगलामध्ये राहतात, कुठली सुविधा नसते, कंदमुळं खाऊन राहतात. का राहतात? भोगाचा त्याग त्यांनी का केलेला आहे? तुच्छ आहेत भगवंताच्या भक्तीमुळं. सती जाणारी स्त्री प्रत्यक्ष अग्नी प्रज्वलित झालेला असतो,
पुढं मरण दिसतं, तिला त्याचं भय वाटत नाही. अग्न देखोन या सती अंगी रोमांच उठते, तुकाराम महाराज सांगतात. युद्धामध्ये रणांगणामध्ये असणारा सैनिक, समोर युद्ध चालू आहेत, गोळीबार चालू आहेत, त्याला गोळीबाराची भीती नाही वाटत, रोमांच उडते, रोमांच उडतात, भीती नाही वाटत. तुकाराम महाराजांनी उदाहरण दिलं सतीचं. पतीची चिता जळत आहेत, अग्न देखोन या सती अंगी रोमांच उठते, ओकटे मरण ऐसे तोही आलिया अग्निप्रवेशे, परी प्राण रोधू देशे न गणेची सती. एकदा एका माणसाने मला प्रश्न विचारला, म्हणले महाराज, सती जी प्रथा आहेत होती पूर्वी, आज नाही आहेत, या प्रथेबद्दल तुमचं काय मत आहे? योग्य का अयोग्य? कुठली गोष्ट कोणाला योग्य वाटते तर कोणाला अयोग्य वाटते, एक विचार कोणाचाही नसतात. काही लोकांनी काही स्त्रियांना चितेमध्ये लोटलं, बिलकुल वाईट आहेत. कोणी लोटलं असं काही उदाहरण समोर नाही आहेत. काही लोक आपल्या संस्कृतीला बदनाम करण्याकरता प्रयत्न करतात. प्रेमामध्ये मृत्यूचं भय नसतं. मी वारकरी संप्रदायातलं आदर्श उदाहरण सांगेल. वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकरांचं. धुंडा महाराज देगलूरकर यांचा मृत्यू झाल्याची बातमी त्यांच्या पत्नीला जेव्हा कळाली, पतीचा मृत्यू झाल्याची बातमी कळल्याबरोबर त्यांच्या पत्नीने प्राण सोडला. महाराज, याला सतीत्व म्हणतात. याला कायदाही करू शकत नाही. हे प्रेम आहेत. त्या बाबतीमध्ये सुद्धा बघा ना, अनागोंदीचा राजा त्यांनी पांडुरंगाला नेलं पंढरपूरून. पंढरीला वारकरी आले, पांडुरंगाचा पत्ता नाही. कुठेही पांडुरंग. भावनदास महाराज त्या ठिकाणी गेले हम्पीला. हम्पी म्हणून तिथं पांडुरंगाचं मंदिर आहे, मूर्ती नाही तिथं. तिथं त्या राजाने पांडुरंगाला नेलेलं होतं. भानदास महाराज गेले आणि पांडुरंगाच्या मंदिरात गेले. पांडुरंगाला सांगितलं, पांडुरंगा, वारकरी तुमची वाट पाहतायत. या राजासारखं षोडशोपचाराने पूजन, वस्त्र, अलंकार वारकरी देऊ शकत नाही. पण वारकऱ्यांच्या अंतःकरणात भाव आहेत, वारकऱ्यांच्या अंतःकरणात भक्ती आहेत. आणि तू तर भक्तीचा भुकेला आहेत, तू तर भावाचा भुकेला आहेत. देवा कारणे भाव तस्मात द्यावे नलगे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वाताहत गा. काही नलगेत भावची कारण, तुला तर भावच हवं आहेत ना. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रच्छती. तो भाव आमच्या वारकऱ्यांकडे आहेत. आणि वारकऱ्यांच्या वतीने मी तुम्हाला घ्यायला आलोय. पांडुरंगाने सांगितलं, ठीक आहे, उद्या मी येईल. आपल्या गळ्यातला हार पांडुरंगाने भानदास महाराजांच्या गळ्यात घातला. भानदास महाराज गेले. मंदिराचे दरवाजे आपोआप बंद झाले. पहाटे काकड्या करता जेव्हा त्या ठिकाणी पुजारी आला, त्या पुजाऱ्याने पाहिलं पांडुरंगाच्या गळ्यात हार नाही आहे. हार कुठे आहे? शोधाशोध सुरू झाली. भानदास महाराज इकडं निवांत बसले होते. पहाटेची वेळ, जाग आली आणि त्यांचा काकडा सुरू. देखिला देखिला माये देवाचा देव, फिटला संदेह नेमाले दोजे, अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी त्यासी, बाप रकुमादेव खूण बाणली कैसे. भजन चालू आहे.
पुजाऱ्याचं लक्ष आलं, गळ्यात तो हार चमकला. अरे हा चोर आहे म्हणले. पांडुरंगाचा हार चोरतोस? धरून आणलं. मी नाही चोरला म्हणे. मी नाही चोरला म्हणतो. मग तुझ्याकडे आला कसा? पांडुरंगाने घातला म्हणे. परत पांडुरंगाने घातला म्हणतोस? राजासमोर उभं केलं. राजा म्हणले सोडावर द्या. भानदास महाराज म्हणजे वा रे वा भगवान, रात्री मला सांगितलं उद्या मी तुझ्या बरोबर येतो, मला तर 5 वर जायची 16 वर जायची पाळी. पण प्रेम आहेत, मी 16ला घाबरत नाही. भानदास महाराज सांगतात, जव हे आकाश वर पळो पाहे, ब्रह्म गोळ भंगा जाय, वड वानळ त्रिभुवन खाय, पर मी तुझीच वास पाय का विठोबा. आकाश कोसळलं तरी चालेल, ब्रह्मांडाचे तुकडे झाले तरी चालेल, हे विश्व जून भस्म झालं तरी चालेल, पण मी तुला सोडणार नाही महाराज. 16 नाही घाबरले. हे प्रेम आहेत महाराज. अविच्छिन्नम प्रेम हे अविच्छिन्न आहेत. या प्रेमाला कोणी विच्छिन्न करू शकत नाही. ज्या प्रेमाला कोणी विच्छिन्न करू शकत नाही ते अविच्छिन्न प्रेम आहे. एकाने काही संशय व्यक्त केले. रामायणात काही प्रसंग आहेत. रामाने सीतेची अग्निपरीक्षा का घेतली? रामाला माहित होतं सीता शुद्ध आहेत. रावणाने सीतेला पळून नेलं होतं. सीतेची अग्निपरीक्षा का घेतली? बरं, अग्निपरीक्षा घेऊन तर स्वीकारलं. अग्निपरीक्षा घेऊन सीता शुद्ध आहे हे सत्य आहेत, तरी पण गर्भावस्थेमध्ये असताना सीतेला जंगलात सोडून देण्याचं काम का केलं? हा स्त्रियांवर अन्याय नाही का? असा एकाने प्रश्न केला. का सीतेची अग्निपरीक्षा घेतली? मी आधीच सुरुवातीला सांगितलं होतं, शास्त्र पुराण जे आहेत ना, या पुराणामध्ये ज्या कथा आहेत 2 प्रकारचे, एक वास्तवी लीला आणि एक व्यावहारिक लीला. पुराणामध्ये जेवढे काही कथा आहेत त्याच्यामध्ये व्यावहारिक आणि वास्तवी अशा 2 प्रकारच्या लीला असतात. व्यावहारिक लीला सर्वांना वाचता येते, पण वास्तवी लीला जी असते ते व्यवहारात नसते. ते भगवंताचे अंतरंग भक्त जे असतात ते जाणू शकतात, बाकीच्यांना नाही कळत. मी त्यांना विचारलं, रामाने सीतेची अग्निपरीक्षा घेतली हे तुम्ही कोणत्या ग्रंथाच्या आधारे सांगतायत? त्यांनी सांगितलं वाल्मिकी रामायणाच्या. वाल्मिकी रामायणामध्ये हा प्रसंग आलेला आहे. परंतु याचं विश्लेषण ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये आणि पद्मपुराणामध्ये जे आलेलं आहे. पद्मपुराण आणि ब्रह्मवैवर्त पुराण या 2 पुराणामध्ये हा प्रसंग जर तुम्ही वाचला तर याचा उलगडा होतो. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये सीतेबद्दल जे सांगितलं, रावणाकडे जी सीता होती ती मूळ सीता नव्हती. एक कुशध्वज राजाची कन्या वेदवती होती. ही जी वेदवती होती ना, तपस्या करायला बसली असताना आकाश मार्गाने रावण चालला असताना तिच्या सौंदर्यावर रावण भाळला आणि रावणाने प्रस्ताव मांडला विवाह करण्याचा.
तिने नकार दिला. तिने सांगितलं मी भगवान विष्णूची साधना करीत आहे, तपस्या करीत आहेत, भगवान विष्णू सोडून कोणाला मी ओढू शकत नाही. रावणाने तिचे केस धरून ओढले. केस धरून ओढल्यानंतर ते केस हातात तुटले. आणि त्या वेदवतीने रावणाला सांगितलं, रावण, तुझ्या मृत्यूला कारण मी होणार आहे म्हणले. तुझा अन्याय अत्याचार केलेला आहेत ना, तुम्हाला स्पर्श केला, हे शरीर मी ठेवणार नाही, पण तुझ्या मृत्यूला कारण मी होणार आहेत. असं म्हणून त्या वेदवतीने अग्नी प्रज्वलित करून आपलं शरीर त्या अग्नीमध्ये समर्पित केलं. आणि ज्या वेळेला रावण हा सीतेला पळून नेण्याकरता आला, ही बातमी रामाला कळाली. कशावरून कळाली? मारीच्यावरून कळाली. मारीच आला ना, रामाच्या लक्षात आलं. त्यावेळेला अध्यात्म रामायणामध्ये सुद्धा त्याचा विस्तार आहे. काही निमित्ताने, काही काळाकरता, काही वेळेकरता रामाने लक्ष्मणाला कुठेतरी पाठवलं आणि तेवढ्या वेळामध्ये अग्नी प्रज्वलित केला. आणि अग्नी प्रज्वलित करून जी वेदवती होती, जिने जेव्हा अग्नीमध्ये समर्पित झालेली होती, रावणाला मारण्याच्या उद्देशाने प्रतिज्ञा केली होती, ती त्या अग्नीतून प्रकट झाली आणि ही सीता माता तेव्हा त्या अग्नीत समर्पित झाली. हे दृश्य लक्ष्मणालाही माहीत नव्हतं. म्हणून रावणाने जी सीता पळवली ती खरी सीता नव्हती, तर ती वेदवती होती, जी रावणाला मारण्याकरिताच निर्माण झालेली होती. आणि म्हणून अग्निपरीक्षा घेण्याचं मूळ कारण हे होतं की ती मूळ सीता जी अग्नीत विलुप्त झालेली होती, तिला अग्नीद्वारे बाहेर काढून हिला परत त्या अग्नीमध्ये समर्पित करण्याच्या उद्देशाने ही लीला केलेली आहेत. म्हणून मी सांगितलं, पुराणामध्ये एक वास्तवी लीला आणि व्यवहारी लीला, दोन प्रकारच्या लीला असतात. व्यवहार दृष्टीने तुम्हाला पाहताना दिसतंय की रामाने सीतेला अग्निपरीक्षा घेतली आणि अग्निपरीक्षेतून जर रामाला हे माहीत होतं, रामाला सर्वच माहीत होतं. एकनाथ महाराजांनी याचं विश्लेषण भावार्थ रामायणामध्ये जे केलेलं आहे, मुख्य सीता अग्निमुखी ऐसे जानोनी रघुकुळ टिळकी, ते भेटावया जानकी युक्ती निकी मांडिली. दोन गोष्टी आहेत. मुख्य सीता अग्निमुखी ऐसे जानोनी रघुकुळ टिळकी, एकनाथ महाराज सांगतायत भावार्थ रामायणामध्ये, ते भेटावया जानकी मुक्ती निकी मांडिली. सकळ लोका देखता दिव्य उतरलिया सीता, तरी मी अंगीकारिता तत्वता विचार अन्यथा असेना. इथं रामाने सीतेला अग्निप्रवेशाचा आदेश केलेलाच नाही आहे. रामाने काय सांगितलं? सकळ लोका देखता दिव्य उतरलिया सीता, तरी मी अंगीकारित तत्वता विचार अन्यथा असेना. सीतेने आपलं दिव्यत्व सिद्ध करून द्यावं, तेव्हा मी सीतेचा स्वीकार करील, असं रामाने सांगितलेलं आहे. मग अग्निप्रवेश घ्यावा ही इच्छा सीतेने व्यक्त केली, रामाने नाही. म्हणजे रामाने सीतेने अग्निप्रवेश घ्यावा असं म्हटलेलं नाही. रामाने एक सांगितलं की सीतेने आपलं दिव्यत्व सिद्ध करावं, असा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून स्वतः सीतामातेने त्या ठिकाणी अग्निपरीक्षा स्वीकारून जगाला हे सिद्ध करून दाखवलं. ही मूळ कथा आहे. परंतु यावर संशय व्यक्त करून सांगितलं जातं की रामाने सीतेवर अन्याय केला. सीतेने आदेश केला. अध्यात्म रामायणामध्ये सांगितलेलं आहे, लक्ष्मणं प्राहमे शीघ्रम
प्रज्वलम हुताशनं विश्वासार्थम ही रामस्य लोकानां प्रत्यवायच, लोकांना प्रत्यय येण्याकरता, रामाला प्रत्यय येण्याकरता, सर्वांना प्रत्यय येण्याकरता अग्नी प्रज्वलित करा असा आदेश सीतामातेने लक्ष्मणाला दिलेला आहे, रामाने नाही. आणि मग हा जो प्रसंग रामायणामध्ये येतो तो संशयात प्रसंग मुळीच नाही आहेत. आणखी एक संभ्रम समाजामध्ये पसरवला जातो, विशेषतः ख्रिश्चन मिशनरींद्वारे. राम एक क्षुद्र विरोधी होते. त्याचं कारण सांगितलं जातं की रामाने शंभुक ऋषींना मारलं कारण तो क्षुद्र असताना तपस्या करीत होता. क्षुद्राला तपस्येचा अधिकार नाही आहेत आणि क्षुद्र तपस्या करत होत असल्यामुळं या क्षुद्राला म्हणजे शंभुक ऋषीला रामाने मारलं, म्हणून राम एक क्षुद्र विरोधी होते, अशा प्रकारचा प्रचार केला जातो. ही वस्तुस्थिती आहे. आणि हिंदूंचं धर्म परिवर्तन करण्याकरता या कथेचा उपयोग केला जातो ख्रिश्चन मिशनरीमध्ये, की हिंदू ज्याला राम म्हणतात, राजा म्हणतात, ज्याला भगवान म्हणतात, तो भगवान कसा आहे, अन्यायी आहेत, अत्याचारी आहेत, कारण त्यांनी शंभुक ऋषीला मारलं, शंभुक ऋषी क्षुद्र होता म्हणून मारलं. पण वास्तव काय यामध्ये? ही कथा वाल्मिकी रामायणामध्ये आलेली आहे. हा जो शंभुक होता ना, हा तपस्या करीत होता, उलटा टांगलेला, खाली डोकं वर पाय, आणि तपस्या करून धूम्रपान करीत होता. तपस्या करण्याची पद्धत शंभुकची कशी होती? एकतर वर वर पाय खाली डोकं अशा अवस्थेत धूम्रपान करताना तपस्या करीत होता, आणि त्याच्या त्या धूम्रपानातून जे प्रदूषण निर्माण झालेलं होतं, त्या प्रदूषणातून काही बालकांचा मृत्यू झालेला होता. असाच त्यापैकी एका ब्राह्मणाचा मुलगा मेल्यानंतर तो ब्राह्मण रामाकडे आला आणि ब्राह्मणाने रामाला सांगितलं की अशा अशा प्रकारे आमच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे, अशा प्रकारे अकाल मृत्यू होणं हे तुमच्या राज्यात घडतंय, याला राजा जबाबदार आहेत. म्हणजे अकाल मृत्यूचं कारण काय, हे कारण शोधलं पाहिजे. तर या अकाल मृत्यूचं कारण शोधताना हे दृश्य भगवान रामचंद्रांना कळालं की असा असा प्रकारचा एक तपस्वी. बघा, तपस्या 3 प्रकारच्या आहेत, सात्विक, राजसी, तामसी. तामसी तपस्या केली तर त्याचे दुष्परिणाम समोर येतील. मग एखादा तामसी तपस्या करीत असताना आणि समाजामध्ये जर त्याच्या तमोगुणामुळे प्रदूषण निर्माण होत असेल, बालकांचा मृत्यू होत असेल, तर अशा तपस्याला मारावं नाही तर काय करावं? मग रामाने शंभुक ऋषीला मारलं का? मारलं तर त्याच्या तपस्येमुळं त्या ठिकाणी काही मुलं मेलेली आहेत. तपस्या सात्विकता असावी. महावीरांचं उदाहरण दिलं जातं जैन परंपरेमध्ये. अहिंसा तत्वज्ञान समाजासमोर मांडणारे महावीर ज्या ज्या ठिकाणी जायचे त्या त्या परिसरामध्ये काही कोसापर्यंत असं वातावरण निर्माण व्हायचं की व्याघ्र आणि गायी सुद्धा एकत्रित आल्या तरी एकमेकाकडे पाहत नव्हत्या, एवढं प्रेम निर्माण होत होतं. सात्विक तपस्या जर तुमची असेल तर तुमच्याभोवती असं वातावरण तयार होईल की सारं जग सात्विक होईल. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया. तुमचं चित्त शुद्ध असेल तर शत्रू सुद्धा मित्र होईल. शत्रूला मित्र करण्याचं सामर्थ्य असणारी ऊर्जा तुमच्यामध्ये असली पाहिजे, आणि अशी ऊर्जा तपस्येतून मिळते, पण सात्विक तपस्येतून मिळते, तामसी तपस्येतून नाही. जी तामसी तपस्या शंभुक ऋषींनी केली की ज्याद्वारे मुलांचा मृत्यू व्हायला लागला, हा एक दोष. दुसरा दोष, मला याच देहाने स्वर्गात जायचं आहे ही अपेक्षा त्याने केली.
हा हाडामासाचा देह घेऊन स्वर्गात जाता येत नाही. याआधी त्रिशंकू राजाने प्रयत्न केले होते. पुराणामध्ये त्रिशंकूचं उदाहरण येतं. त्रिशंकूने प्रयत्न केले होते, त्यालाही ढकलून दिलं होतं. मागणी चुकीची आहेत, कृत्य चुकीचं आहेत, आणि म्हणून रामप्रभूंनी शंभुकाचा वध केला. हे मुख्य कारण आहेत. राम क्षुद्र विरोधी होता म्हणून शंभुकाचा वध केला हे मुळीच नाही. राम जर क्षुद्र विरोधी होते तर शबरीच्या झोपडीमध्ये राम का गेलेत? शबरीचे उष्टभूर रामानं खाल्ले महाराज. शबरी की बेर सुदाम जी की चावल, रुचि रुचि भोगल गावे, चलो विदुरा घर जावे उद्धवजी, चलो विदुरा घर जावे. शबरीचे उचिष्ट ती फळे खाय बिल्लीनीची, आवडी तयाचे मोठे देवा. राम जर क्षुद्र विरोधी होते तर शबरीच्या झोपडीमध्ये राम का गेलेत? निषादराज गुहकाला रामाने एवढा सन्मान का दिला? अन्यायाला दंड देणं हे तर भगवंताचं कार्य आहे. भगवंत हेच कार्य आहेत. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अव्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. युगायुगांतराला भगवान परमात्मा जे अवतार धारण करतात, कशाकरता धारण करतात? दुष्टाचा नाश, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. परित्राणाय साधूनाम, साधूचं रक्षण, विनाशाचे दुष्टकाम, दुष्टांचा नाश, आणि धर्मसंस्थापनार्थ आहे. 3 प्रयोजन झाले. दुष्टाचा नाश, भक्ताचं रक्षण आणि धर्माची संस्थापना. या 3 कार्याकरता भगवंताचा अवतार असतो. जो दृष्ट आहेत, मग तो दृष्ट तपस्विका असेना, भगवान परमात्मा त्याला ठार करतात. शंभुका दृष्ट होता म्हणून भगवान रामाने शंभुकाला मारलं. ते कार्य आहे भगवंताच. राजाचंही तेच कार्य असतं. राजा म्हणून जरी रामाकडे पाहिलं तर राजाचं ते कर्तव्य आहे, अन्यायाला दंड करण्याचं. आणखी एक प्रश्न विचारला जातो की ज्या रामाला आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो, एका धोब्याच्या अपवादावरून सीतेला वनवासात पाठवून द्यावं? कोणीतरी धोबी म्हणला, त्याची पत्नी बाहेर कुठेतरी एक दिवस राहिली, घरी आली. मी काय राम आहे का? 6 महिने ती सीता रावणाकडे राहील तरी रामाने स्वीकारली, मी नाही स्वीकारणार, असं तो धोबी म्हणला. आणि त्यामुळं रामाने सीतेला गर्भावस्थेमध्ये वनवासात पाठवलं. अशा प्रकारचा जो प्रश्न विचारला जातो किंवा अशा प्रकारे संभ्रम पसरवला जातो, वास्तविकता काय आहेत? खरंच त्या धोब्याच्या सांगण्यावरून रामाने सीतेला वनवासात पाठवलं का? असं असेल तर रामायणामध्ये हा प्रसंग का आला? मग इथं प्रेम राहिलं का? हे सुद्धा सत्य नाही आहेत. आपण जर रामायण वाचलं, तुम्ही वाल्मिक रामायण वाचा, भावार्थ रामायण वाचा, एकनाथ महाराज सरळ मराठी भाषेमध्ये, त्यात एक प्रसंग आहे, तो फार महत्वाचा आहे. तो लक्षात आल्यावर ही लीला आपल्या लक्षात येईल. पाच महिन्याची सीता गर्भवती असताना एक दिवस एकांतामध्ये भगवान परशुरामचंद्र सीतेला भेटलेत. गर्भवती अवस्थेमध्ये पाहिल्यानंतर रामाने सीतेला विचारलं, तुझ्या उदरामध्ये 2 गर्भ दिसत आहेत म्हणले, मी प्रसन्न आहे तुझ्यावर. आपलं राज्य चालवण्याकरता एक वंश पुढे तयार होणार आहेत. प्रसन्न मुद्रेने विचारलं की तुझी काय इच्छा आहे सांग, आज मी प्रसन्न आहे, तुझं मनोरथ मी पूर्ण करणार आहे.
किमिच्छामी वरारोहो काम किम क्रेताम तव. काय इच्छा आहे तुझी? वाल्मिकी रामायणमध्ये सीतेने स्मित हास्य केलं आणि सीतेने काय मागितलं माहिती आहे? स्मितम कृत्वा तू वेदेही रामम वाक्यमथा ब्रवीत. रामाचं ते वाक्य ऐकल्यानंतर सीतेने जे उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरात हे रहस्य समजले. सीतेने त्या प्रसंगी रामाला सांगितलं, माझी काय इच्छा आहे? एक वेळ तपोवनामध्ये कंदमूळ खाऊन तपस्वी जीवनामध्ये राहून ऋषी महर्षींच्या सत्संगात भगवत साधना करण्याची इच्छा सीता मातेने व्यक्त केली रामाजवळ. तपोवनानि पुण्यानि द्रष्टुमिच्छामि राघव. गंगातीरोपरिष्टानां मृषीणां मुग्रतेजसां फलमूलाशनां देव पादमूलेषु वर्तितुं एषं परमकामो यन्मूलफला मोजितम. या 2 श्लोकामध्ये सीतेने आपली इच्छा व्यक्त केलेली आहे की मला एक वेळ गंगा स्नान घडावं, तपोवनात राहावं, संतांच्या सत्संगात राहावं आणि या सत्संगात या मुलांचे संस्कार व्हावे अशी इच्छा सीतेने व्यक्त केल्यामुळं वाल्मिकांच्या आश्रमात रामाने पाठवलेलं आहे, दोब्याच्या सांगण्यावरून नाही. मग याच्यावर भावार्थ रामायणामध्ये एकनाथ महाराज काय सांगतात? जानकी उदरी गर्भचिन्ह तेने वपू झाली शुभ्रवर्ण ते देखोनी रघुनंदन आर्त उल्हास संपन्न पै झाला. सीतेला गर्भावस्थेत पाहून रामाला आनंद वाटला आणि चाप शरण पाणी पुसो सीते काय आवडी नाही, काय आवडी आहे तुते ते मग ओ रुचे आणून तुझला देईल. तुला काय आवडेल पाहिजे तिथून मी आणून देईल. काय हवंय तुला? त्याला सीतेने काय सांगितलं? उभय जे गंगा तीर आश्रयोनी राहिले ऋषीश्वर तयाचे सान्निध्य फळमुक्तहार करून वसावे. जिथं ऋषीमुनी राहतात तिथं फलाहार करून राहून साधना करावी, म्हणजेच जन्माला येणाऱ्या बाळांना सात्विक गुण मिळावे अशी माझी इच्छा आहे. ही इच्छा सीतेने व्यक्त केली आणि त्याच रात्री हा धोब्याचा देखील प्रसंग घडला. ज्याला आपण म्हणतो ना, कावळी बसायला फांदी मिळाली. एक वेळ शहाणे माणसं एका कामात अनेक कामं करतात आणि मूर्ख माणसं एक काम अनेक वेळा करतो, कारण कायम चुका घरीत राहतो. मूर्ख मनुष्य एक काम अनेक वेळा करतो, पण शहाणे माणसं एका कामात अनेक कामं करतात. तसं भगवान प्रभू रामचंद्रांनी एका कामात अनेक कामं केले. सीतेने जी इच्छा व्यक्त केली ती पूर्ण केली आणि धोबी जो बोलला त्याचं तोंड बंद केलं. हे विशुद्ध प्रेम आहेत महाराज. आणि हे प्रेम कसं आहे, हे कधी नष्ट न होणार आहेत. मग प्रेम कसं असतं तर प्रेम हे अविच्छिन्न असतं. प्रेम कधीही नष्ट होऊ शकत नाही. हे प्रेमाचं एक लक्षण या ठिकाणी सांगितलं. वादळ आलेत,